आगामी विधानसभा शिवसंग्राम राज्यात 5 जागा लढवणार असल्याची घोषणा शिवसंग्रामच्या अध्यक्ष ज्योतिताई मेटे यांनी वाशिममध्ये पत्रकार परिषद घेऊन केली। आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने शिवसंग्राम संघटनेने मोर्चे बांधणीला सुरुवात केली असून राज्यात 5 जागेवर उमेदवार निवडणूक लढणार असल्याची माहिती ज्योतिताई मेटे यांनी दिली आहे। तर युती आणि महाआघाडीसाठी आमची दारं उघडी असून जे आमचा विचार करतील त्यांच्यासोबत आम्ही जाऊ असं त्यांनी सांगितलंय। त्या दृष्टीने ज्योतिताई मेटे यांनी राज्यव्यापी दौऱ्याला सुरुवात केली असून आज वाशिममध्ये कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन पत्रकार परिषदेत निवडणूक लढण्याची घोषणा केली आहे। यामध्ये विदर्भातील वाशिमच्या रिसोड विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे। विनायक मेटे यांच्या अपघाती निधनाबद्दल सीबीआय चौकशी सुरू असून चौकशीला दिरंगाई होत असल्याचं चौकशी समितीत स्वतः माझा समावेश करण्याची मागणी न्यायालयात करणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी ज्योतिताई मेटे पत्रकार परिषदेतून दिली। त्याच्या पत्रकार परिषदेचं नियोजन काय होतं? आज वाशिम, अकोला आणि हिंगोली जिल्ह्यातील शिवसंग्रामच्या पदाधिकाऱ्यांची बैठक होती आणि त्याचबरोबर रिसोड मालेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये संभाव्य विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने चाचपणी हा असा दुहेरी उद्देश होता। किती जागेवर आपण आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये लढणार आहे? सद्यस्थितीमध्ये आम्ही 5 जागांवरती आमचं लक्ष केंद्रित केलेलं आहे आणि त्या 5 पैकी एक जागा इथली असल्यामुळे आज आम्ही आमच्या दौऱ्याला इथून सुरुवात केलेली आहे। ताई 5 म्हणजे नेमक्या कोणत्या? 5 मध्ये मराठवाडा, कोकण, मुंबई आणि विदर्भ असा समावेश असणार आहे। महायुतीमध्ये आपला समावेश असणार आहे की स्वतंत्र लढणार आहात काय? आम्ही आमच्या पुढे सगळे पर्याय खुले ठेवलेले आहेत। कालानुरूप ह्या भूमिका जास्त स्पष्ट होतील। तुम्हाला महायुतीकडे का महाविकास आघाडीकडे असं काही नाही। आम्हाला आमच्या ज्या जागा लढायच्या आहेत त्याला जो समन्याय देईल त्यांच्यासोबत आम्ही जाऊ शकतो। लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान तुम्ही शरद पवार साहेबांना मिळाले होते आणि त्यानुसार तुम्ही नेमकंच त्यांना महाविकास आघाडीमध्ये आता विधानसभेदरम्यान तुम्ही जागा मागणार? नाही, मी मगाशीच आपल्याला सांगितले की आमच्या पुढे सगळे पर्याय खुले आहेत। म्हणजे लोकसभेला काय झालं होतं यापेक्षा सद्यस्थितीमध्ये आमच्या पुढे सगळे पर्याय खुले आहेत आणि आम्हाला आमच्या मुद्द्यांसह जे सोबत घेऊन जातील त्यांच्यासोबत आम्ही जाऊ शकतो। साहेबाच्या अपघातानंतर चौकशीचं आणखी काही म्हणजे पुढे काही झालंय का अपघाताचं? साहेबांच्या निधनानंतर मी साहेबांची पत्नी म्हणून मी स्वतः व्यक्तिशः मागणी केलेली होती आणि त्याला शासनाने सकारात्मक प्रतिसाद देऊन सीबीआय चौकशी सुरू केलेली आहे आणि त्यामध्ये मी लवकरच माझे स्वतःचं एक म्हणजे इंटरव्हेन्शन ॲप्लिकेशन माननीय न्यायालयापुढे करणार आहे जेणेकरून या सगळ्या तपासातल्या बाबी आम्हाला कळत जातील। इतकी मोठी तपास यंत्रणा असताना इतका उशीर कसा काय लागतो? यावर काय होतोय त्या सगळ्या गोष्टी? नाही, या बाबतीत देखील आम्ही शासनाकडे विचारणा करणार आहोत की या तपास कामामध्ये नेमकं काय होतं आहे हे कळवाने। म्हणूनच मी आपल्याला सांगितले की यामध्ये न्यायालयाकडे माझ्या वतीने मी एक याचिका करणार आहे आणि त्याच्यामध्ये मला समाविष्ट करून घ्यावं साहेबांची पत्नी म्हणून अशी ती मागणी करणार आहे। मगाशी आम्ही ॲडव्होकेट अजय गोरेंची म्हणजे आपल्या विधीसेलच्या प्रमुखपदी नियुक्ती केली। हे जे सगळे जुने जाते साहेबांसोबत काम केलं, साहेबांच्या विचारांची तुम्हाला पूर्ण जाणीव आहे। हे सगळं एका गोष्टीसाठी आम्ही सगळ्यांसोबत कारण मी म्हणते की राजकारणामध्ये किमान सकारात्मक भूमिका घेऊन जाणारे नेते फार क्वचित असतात। त्यामुळे साहेब त्याचा एक असल्यामुळे साहेबांच्या माझ्याकडे जिल्हा प्रवक्त्याची जबाबदारी होती। म्हणजे साहेब गेल्यानंतरच तेव्हा सुटली ती जबाबदारी, पूर्ण वेळ साहेबांसोबतच आता